नमस्कार. सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मिरज तालुक्यातील बेडग येथे 24 मार्च 2026 रोजी मरगाई देवी यात्रेनिमित्त रामायणातील त्राटिकेचे सजीव सोंगाने भक्तगणांची मने जिंकून घेतली. गेल्या 200 ते 250 वर्षापासून बेडगच्या ग्रामस्थांनी ही परंपरा जपली आहे. यावेळी बेडगसह महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत बेडगचे पत्रकार दिगंबर कोकाटे यांनी अधिक माहिती दिली. नमस्कार, मी दिगंबर बाळासाहेब कोकाटे, राहणार बेडग. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका येथील बेडग गाव हे गावामध्ये श्री मरगाई देवीची यात्रा सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी संपन्न होत आहे. ही यात्रा जवळपास 200-250 वर्षापासून ही यात्रेची परंपरा आहे. या यात्रेचे मुख्य दिवस जो पाडव्यापासून 5व्या दिवशी जो होतो, या 5व्या दिवशीच्या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील कर्नाटकातील सर्व भाविक भक्त पुरणपोळ्याचा नैवेद्य दाखवत असतात आणि या नैवेद्यासाठी असंख्य भाविक भक्त येतात. तसेच या यात्रेच्या मुख्य दिवशी संध्याकाळी त्राटिका सोंगाचे हे महाराष्ट्रात कोठेही न पाहिलेलं सोंग हे ह्या यात्रेच्या निमित्ताने पाहावयास मिळते. रावणाची बहीण शूर्पणखा अशी आख्यायिका आहे की हे संपूर्ण बेडग भाग हा दंडकारण्यामध्ये असल्याने तिचा दरबार इथे चालायचा आणि ह्या दरबाराच्या निमित्तानं गावामध्ये आमचे गावातील सहकारी नागरोजी कुटुंबीय तसेच सर्वच 12 बरोलतेदार यांचा ह्या त्राटिका सोंगाच्या मध्ये सहभाग असतो. तसेच हे सोंग एक आगळं वेगळं रूप पाहण्यासाठी तसेच सगळेच भाविक भक्त लाखोंची गर्दी असते. तसेच ह्या कार्यक्रमामध्ये गावातील ग्रामस्थांचा सहभाग तसेच या यात्रेमध्ये खेळणे पाळणे मनोरंजनाचे कार्यक्रम ही यात्रा कमिटीकडून भरवले जाते. यात्रेमध्ये सर्व असंख्य भाविकांनी ही यात्रा फोडून निघते. आणखीन एक या गावचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे पाडव्यापासून ते यात्रेच्या मुख्य दिवसापर्यंत गावातील पिठाची गिरण, डंक, चक्की, विहिरीची मोठ हे प्रामुख्याने बंद करण्याची प्रथा आहे. यामागचा उद्देश जरी कोणाला माहीत नसेल तरी ही यात्रेचे असे वैशिष्ट्य आहे की दळण कांडप जे आहे ते पाडव्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये स्टार्टअप का करायचा, पण ह्या यात्रेच्या मुख्य दिवसापासून ते पाडव्याच्या दिवसापर्यंत या मध्यंतरीच्या काळामध्ये कुठेही चक्र फिरलं जात नाही.